2005 मध्ये एका चित्रपटातून गणपतीपुळ्याचा प्रवास सुरू झाला। या प्रवासात फक्त एका नवसासाठी एक जोडपं आटापिटा करताना बघितलं। या प्रवासाला सुरुवात करण्याआधी आणि प्रवास सुरू झाल्यानंतर या प्रवासाची ओरिजिनल एसटी आणि त्यासोबत अनेक गमती जमती, काही इमोशनल सीन असं सगळ्याचं पॅकेज असलेला आणि त्यासोबतच अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशा अनेक कलाकारांनी बहरलेला नवरा माझा नवसाचा चित्रपट। आता गेले काही दिवस पुन्हा एकदा नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं नाव आपण ऐकतोय। पण हा चित्रपट फक्त नवरा माझा नवसाचा नाही तर नवरा माझा नवसाचा पार्ट 2 आहे। आता सलग काही दिवस बॉक्स ऑफिसवर गाजवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतोय पाहूयात। 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा दुसरा भाग रिलीज झालाय। सिनेमा तर ब्लॉकबस्टर होतोच आहे, पण तो प्रेक्षकांना कसा वाटतोय पाहूयात। दादा, नवरा माझा नवसाचा 1 का नवरा माझा नवसाचा 2 कुठला चित्रपट सारखा बघावा असं वाटतं? असं पाहायला गेलं तर दोन्ही सिनेमे सारखेच एकावर एक डिपेंड आहे आणि खूप वर्षानंतर, आता 19 वर्षानंतर हा पिक्चर त्याचा रिटेक झालाय, त्यामुळे एक्सपिरियन्स खूप छान आहे मूवीचा। कॉमेडी पण आहे आणि एक आस्थेचं वातावरण या मूवी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। खूप आवडली, कारण की त्यांनी खूप वर्षांनी पदार्पण केलं, त्याच्यामुळं त्यांची 75वी झाली ना, त्याच्यामुळं मग त्यांचं नवीन आगमन आम्हाला आवडलं आणि त्यांनी थोडंसं अजून पुढे यावं, अजून आम्हाला इच्छा आहे त्यांना अजून बघायला, कॉमेडी करायला। चित्रपट खरंच भारी होता। मला स्पेशली वैभव मांगलेंचं काम आवडलं आणि लक्षात राहील ते आपलं हेच की गणपती पण नवसाचा आणि नवरा पण नवसाचा। नमस्कार, मी मानसी। न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। खरोखरच ज्याप्रमाणे नवरा माझा नवसाचा पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी जीव लावला, तसंच पार्ट 2 वरही प्रेक्षक प्रेम करतायत। प्रत्येकाला आपल्या घरातली वाटणारी सगळी पात्र सगळ्या मराठी चित्रपट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतायत। सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटामध्ये स्वतः सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, निर्मिती सावंत आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ या दिग्गज कलाकारांची मजा मस्ती, भावनिक क्षण, अशोक मामांची कॉमेडी या सगळ्याचा आस्वाद घेत आहेत। या चित्रपटातील गाणीही तितकीच लोकांना भुरळ घालताना पाहायला मिळतात। आता पहिल्या चित्रपटामधले कलाकार आणि त्यासोबतच चित्रपटाला अनुसरून त्यातली गाणीही चेंज झालेली बघायला मिळतात। नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या पहिल्या भागात आपण वॅकी, भक्ती, बस कंडक्टर, बाबू कालिया, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, अंडर कव्हर पोलीस म्हणून विजय पाटकर सगळ्यांना तर बघितलं, पण आता पार्ट 2 मध्ये वॅकी, भक्ती तर आहेतच, पण यामध्ये त्यांची मुलगी श्रद्धा, निर्मिती सावंत आणि त्यांचा मुलगा स्वप्नील जोशी, अशोक सराफ टीसीच्या भूमिकेत, तर मागच्या भागात रीमा लागू यांनी केलेली राजकीय नेत्याची भूमिका सिद्धार्थ जाधव साकारताना दिसणार आहे। नवरा माझा नवसाचा भाग 1 आणि भाग 2 दोन्हीचं चित्रीकरण कोकणात करण्यात आलं। 5 फेब्रुवारी 2024 रोजी सचिन पिळगावकर यांनी सिक्वेलची ऑफिशियल घोषणा केली। फेब्रुवारी 2024 रोजी कोकणात चित्रीकरणाला सुरुवात झाली। सिक्वेलची रिलीज डेट 20 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली। निर्मिती आणि डबिंग जुलै 2024 मध्ये पूर्ण झालं। नवरा माझा नवसाचा 2 चे चित्रीकरण रत्नागिरी आणि इतर विविध ठिकाणी करण्यात आलंय। या चित्रपटाचा पहिलाच भाग प्रचंड गाजला। आजही लोक टीव्हीवर हा चित्रपट लागला की हमखास बघतात। पहिल्या भागाची लोकप्रियता असतानाच आता या सगळ्याबरोबरच नवरा माझा नवसाचा पार्ट 2 चित्रपटाने सुद्धा पैसा वसूल करत सलग 8 दिवस बॉक्स ऑफिस गाजवल्याने कलेक्शन रेकॉर्डही ब्रेक केलाय। 20 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानंतर 8 दिवसातच 12 कोटीच्या वर कमाई केली आहे। सगळीकडेच नवरा माझा नवसाचा पार्ट 2 चित्रपट प्रदर्शित झालाय आणि मराठी प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन आवर्जून हा चित्रपट बघायला गर्दी करताना दिसतोय। आणखी एक या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालाय। तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।